पिंपरी चिंचवड से एक बड़ी खबर सामने आ रही है। पिंपरी चिंचवड शहर में सांगवी पुलिस ने गिरफ्तार गणेश चौहान से पूछताछ में अहम जानकारी मिलने के बाद करीब 60 किलो गांजा जब्त किया है। पुलिस ने दौंड तालुका के पाटेकान गांव में विनोद धरे के घर पर रेड के दौरान मवेशियों के बाड़े में जमीन में दबा ये गांजा बरामद किया है। इस मामले में अब तक कुल 74 किलो गांजा जब्त किया गया है और विनोद धरे फिलहाल फरार है। सांगवी पुलिस उसकी तलाश कर रही है। जांच में ये भी पता चला है कि ग्रामीण और शहरी इलाकों में गांजा बेचने का एक नेटवर्क है और पुलिस ने और भी बड़े नेटवर्क के पकड़े जाने की संभावना जताई है। एनडीपीएस ऍक्ट खाली गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये गणेश चव्हाण हा आरोपी पोलीस कस्टडीत आहे। काल त्याची पोलीस कस्टडी संपत होती, परंतु आम्ही पुन्हा एक दिवस मागवून घेतली, मान्य कोर्टाने ती मान्य केली आणि त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास करताना असं निष्पन्न झालं की त्याचा एक पळून गेलेला फरार झालेला साथीदार आहे विनोद झरे, त्याच्या घरी काही माल असण्याची शक्यता वर्तवली त्याने। त्यानुसार आम्ही त्याच्या गावी पाटेखान तालुका दौंड या ठिकाणी टीम पाठवली। त्यांनी पूर्ण सर्च घेतला तर तिथं जनावरांचा गोठा जो असतो गोठ्यामध्ये खाली पुरून ठेवलेलं होतं गांजा, साधारण 60 किलो 80 ग्रॅम असा गांजा त्या ठिकाणी मिळून आला। तर टोटल आता या केसमध्ये 74 किलो गांजा आपल्याला मिळून आलेले। अधिक पुढं अजून तपास सुरू आहे, अधिक काही अजून माल मिळण्याची शक्यता आहे। गणेश चव्हाण जो आहे तो पोलीस कस्टडीतच आहे। विनोद झरे जो आहे त्याचा शोध सुरू आहे, तो मिळून आल्यास अजून अधिक माहिती मिळू शकते। हे दोघे हॅबिच्युअल आहेत, यांच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। गणेश चव्हाणवरती पूर्वीचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि हे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये असे गांजा सप्लाय करतात आणि हे साधारण बाहेरच्या राज्यातून आणतात अशी माहिती आहे आम्हाला। तर त्या दृष्टीने योग्य तो तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।